श्रोतेहो नमस्कार. पीसीटीज इन्फिनिटी 90.4 एफएमच्या खगोलशास्त्रविषयक या मालिकेच्या आजच्या भागात तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. आणि अर्थातच आपल्याबरोबर आहेत खगोलशास्त्राच्या अभ्यासक सौ लीना दामलेताई. नमस्कार ताई, पुन्हा एकदा स्वागत आहे. नमस्कार. आपण विविध दिशांच्या तारकासमूहांबद्दल, नक्षत्रांबद्दल आपण बोलतो आहोत. तुम्ही खूप छान छान गोष्टी त्यांच्या सांगता आहात. आपल्याकडच्या तत्वज्ञानातल्या असतील किंवा ग्रीक मायथॉलॉजीमधल्या असतील किंवा अजून वेगवेगळ्या ठिकाणच्या. तर आता आपण दक्षिण दिशेकडचा प्रवास सुरू केलेला आहे. तर आज आपण कोणत्या तारकासमूहांचा, नक्षत्रांचा अभ्यास करणार आहोत? बरोबर, दक्षिण दिशेकडेच आपण आता आपला मोर्चा वळवणार आहोत. तर दक्षिण दिशेला साधारण आकाशगंगेमध्ये एक अतिशय समृद्ध असा भाग आहे, जो आपल्या आकाशगंगेचा मध्यभाग आपण समजतो. तर तिथे ती धनुरास आहे. आणि धनु आणि वृश्चिक ह्या दोन्ही राशी साधारण या भागामध्ये येत असल्यामुळे अतिशय समृद्ध, म्हणजे तारकांनी पूर्ण परिपूर्ण असा भाग समजला जातो. इनफॅक्ट ह्याच्यामुळे त्याला सुवर्णांकित मार्ग असं सुद्धा म्हटलं जातं. बर. म्हणजे तिथे सोन्याचा चुरा असा पसरून टाकला आहे. इतके खचाखच तारे तिथे भरलेले आहेत. कारण अगदी उघड आहे की नाही, आकाशगंगेचा तो मध्यभागच येतो आपला. पुराण कथांच्या प्रमाणे तो धनु राशीचा भाग म्हणजे धनुष्य बाण आपल्याला त्याच्यामध्ये दिसतो. ग्रीक मायथॉलॉजीमध्ये मात्र या राशीमध्ये किंवा या तारका समूहामध्ये त्यांनी एका विलक्षण प्राण्याची अशी कल्पना केलेली आहे, ज्याचं तोंड म्हणजे चेहरा माणसाचा आहे, पण धड मात्र घोड्याचा आहे. बर. खरं तर हाच म्हणजे विलक्षण प्राणी त्यांनी नरतुरंग म्हणजे सेंटॉरस ह्याच्यामध्ये पण त्यांनी कल्पलेला आहे. त्याच्यामध्ये खरं तर ते चित्र जास्त फिट बसतं, पण ह्याच्यामध्ये धनुष्याला जास्त महत्त्व आहे आणि आपल्याकडे मात्र धनुष्यालाच जास्त महत्त्व असल्यामुळे आपण या तारका समूहाला धनुरास किंवा धनु असंच म्हणतो. ह्याच्या आधी त्याला धन्वी म्हणत होते, बर. पण आता आपण धनुरास म्हणतो. तर असा त्याच्यामध्ये आपल्याला बरोबर धनुष्य आणि बाणाचा आकार अगदी सहज स्पष्ट समजतो. म्हणजे पण काही पाश्चात्य देशांमध्ये त्या त्या लोकांना त्याच्यामध्ये टी पॉट किंवा केटलचा आकार दिसतो. बर. त्यामुळे त्यांना ते चहाचं भांड किंवा आपण ज्याला किटली. किटली म्हणतो, चहाची किटली, तर तसा आकार त्यामुळे त्यांना दिसतो. त्याचे ती स्पाउट दिसते, त्याचं हँडल दिसतं, ते अच्छा. किटली पण दिसते. तर अशा तऱ्हेने हा धनुराशीचा आकार म्हणजे धनुष्य बाण आपल्याला, आपण धनुष्य हे कल्पना करतो. तर काहींच्यामध्ये जे मूळ नक्षत्र आहे ते धनुराशीत आहे. खरं तर धनुराशीमध्ये पूर्वाषाढा आणि उत्तराषाढा ही दोन नक्षत्र आहेत. आणि मूळ, ज्येष्ठा आणि अनुराधा ही तीन जी नक्षत्र आहेत ती वृश्चिक राशीमध्ये येतात. कारण ह्याला धनुष्य म्हणजे धनुराशीला लागूनच पुढे आपल्याला मूळ नक्षत्र दिसतं आणि मूळ नक्षत्र म्हणजेच वृश्चिकाची खालची नांगी. अच्छा. तर ते अतिशय सुंदर तऱ्हेने आपल्याला ते आकृती ती बघता येते. कारण तुम्ही म्हणाला होतात एकदा गेल्या भागामध्ये की वृश्चिक आणि धनु ही फार सुंदर दिसणारी नक्षत्र आहेत म्हणून. अगदी अगदी. कारण वृश्चिक नक्षत्र हा जो तारका समूह आहे, एकतर तो आपल्याला तो पूर्ण आकार जेव्हा दिसतो तेव्हा तुम्ही खरोखरच म्हणजे असे तासनतास त्याच्याकडे बघत राहू शकता. इतका सुंदर आकार आणि खरोखरच तो विंचवाच्या नांगीसारखा आकार दिसतो. तर त्याच्या त्या मूळ नक्षत्राचा भाग जो आहे म्हणजे त्याचा नांगीचा खालचा जो भाग आहे असा वक्राकार, त्याच्यामध्ये ठळक असे 9 तारे आहेत. आणि मग थोडंसं असं वर सरकत गेलं की जो विंचवाचा मध्यभाग येतो त्याला पण असे 3 तारे आहेत. अशा साधारण वर्तुळाकृती भाग म्हणता येईल किंवा वक्र भाग म्हणता येईल. आणि त्याच्यातला मधला तारा खूप म्हणजे खूपच मोठा दिसतो, अतिशय तेजस्वी दिसतो. त्याचं नाव अँटॅरस, ज्याला आपल्याकडे मात्र ज्येष्ठा नाव दिलंय. ह्याची कमाल बघा, म्हणजे की तो आपल्या सूर्यापेक्षा 30,000 पट जास्त तेजस्वी आहे. म्हणजे त्याच्यापासून निघणारा प्रकाश आपल्यापर्यंत यायला 550 वर्ष लागतात. प्रकाश वर्ष म्हणजे प्रकाश वर्ष हे अंतराचं माप झालं. अच्छा. म्हणजे तेवढीच वर्ष आपल्याकडे त्याचा प्रकाश यायला वेळ लागतो. बापरे. हे अंतर आणि हे वेळेचं माप आहे. तर अशा तऱ्हेने तो रेड जायंट आहे. म्हणजे रेड जायंट म्हणजे काय, आपण मागच्या भागामध्ये जसं बघितलं की हा आता मृत पावण्याच्या स्थितीला चाललेला तारा आहे आणि तो केव्हाही फुटून त्याचा सुपरनोवा होऊ शकतो आणि तो मृत होऊ शकतो. तर हा अँटॅरस हा तारा, त्याच्यापासून येणारा प्रकाश जर आपल्याला 550 वर्षानंतर बघायला मिळत असेल
तर तो आत्ता आकाशात तिथे आहे की नाही हे सुद्धा आपल्याला नक्की सांगता येणार नाहीये. बरोबर. कारण तो जर फुटला असेल तर तो फुटून त्याचा सुपरनोव्हा होऊन त्यातला जो काही प्रकाश असेल तो आपल्यापर्यंत पोहोचायला 550 वर्ष लागणार आहे. तर हे झाले ही ज्येष्ठा आणि त्याच्यावरती थोडासा परत आडवा तोच वर्तुळाकृती मार्ग थोडासा पुढे न्यायचा. त्याच्या तिथे अजून एक तारका आणि आडवे 3 तारे असं मिळून जे दिसतं ते अनुराधा नक्षत्र आहे. अच्छा. तर अशा रीतीने अनुराधा, ज्येष्ठा आणि मूळ हे पूर्ण तिन्ही मिळून वृश्चिक रास होते. ही रास अतिशय सुंदर दिसते. म्हणजे हा तारकासमूहच अत्यंत देखणा असा आकाशातला तारकासमूह आहे. माझा अतिशय आवडीचा आहे. पण गडबड अशी आहे याच्यामध्ये, की बऱ्याच वेळेला तो आपल्या पावसाळ्याच्या काळामध्ये जास्त चांगला दिसतो. बरं. अच्छा. आणि नेमकं त्यावेळेला ढग आलेले ढग. असतात. त्यामुळे बऱ्याच वेळेला तो बघायला मिळत नाही. हं. आपल्या पुराणामध्ये मूळ नक्षत्र हे जरा थोडंसं बदनाम झालेलं आहे. कारण आपल्या इतिहासामध्ये किंवा पुराणांमध्ये असे काही उल्लेख आहेत, की मूळ नक्षत्रावर जन्मलेल्या मुलाला त्याचे आई-वडील गमवावे लागतात. म्हणजे मूळ नक्षत्रावर जन्मलेला मुलगा, मुलगी जे कोण असेल त्यांना आई-वडील नसतात. तर खरं तर इतक्या सुंदर नक्षत्राबद्दल इतकी वाईट गोष्ट खरं तर जोडलेली बरं नाही वाटत आहे. पण ती काहीतरी कोणाला तरी उदाहरण दिसलं असेल किंवा जाणवलं असेल म्हणून ती गोष्ट जोडली गेली असेल. तर अशा तऱ्हेने वृश्चिक राशीमध्ये ही जी 3 नक्षत्र येतात ती आपण बघितली. तसंच ग्रीक मायथॉलॉजीमध्ये वृश्चिकाचा जिथे-जिथे उल्लेख येतो तिथे ओरायनचा उल्लेख येतो. बरं. ओरायन म्हणजे मृग नक्षत्र आपलं. खरं तर हे दोन्ही 2 टोकाला असल्यासारखे आहेत. तर एक ओरायन म्हणजे वृश्चिक उगवला की ओरायन मावळून जातो. म्हणजे तो घाबरून पळतो. अशी एक त्यांची गमतीदार समजूत आहे. बरं. कारण ही जी गोष्ट आहे ना, हे लक्षात ठेवायला किती छान वाटतं बघा. म्हणजे आपल्याला बरोबर लक्षात येतं की जेव्हा ओरायन दिसत असेल, तेव्हा वृश्चिक दिसणार नाहीये. ही गंमत आहे याच्यामधली. या गोष्टींच्या पाठीमागे म्हणजे गोष्टी सांगण्याचा मतलबच हा आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला पोझिशन्स लक्षात राहतात. कोण केव्हा दिसतं ते कळतं. तर ओरायन हा शिकारी आहे. तो खूप चांगला शिकारी आहे. पण एकदा त्याला काहीतरी गर्व चढतो. दर्पोक्तीने तो आर्टेमिसला आणि तिच्या आईला म्हणतो, की "मी पृथ्वीवरचे सगळे प्राणी मारून टाकीन." बरं. तर आर्टेमिस खरं तर स्वतःही एक चांगली शिकारी असते. पण तिला या सगळ्या प्राण्यांची दया येते, की उगीच्या उगीच कोणाला मारायचं नाहीये. म्हणून ती त्या सगळ्यांना संरक्षण देते आणि एका विंचवाला त्याच्याशी युद्ध करायला पाठवते. बरं. ओरायनशी. आणि मग त्यांचं खूप मोठी अशी लढाई होते त्यांच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये ओरायन मरतो. म्हणजे वृश्चिक त्याला चावतो आणि तो मरतो. अशी काहीतरी ती गोष्ट आहे. तर हे सगळं झेऊस हा राजा देव पाहत असतो. तर त्याला ते खूप प्रभावित होतो त्यांच्या त्या युद्धाने आणि तो ओरायनला आकाशात म्हणजे नक्षत्रात स्थान देतो. बरं. आणि मग आर्टेमिसच्याच आग्रहाने तर त्या वृश्चिकालाही नक्षत्रात स्थान देतो. पण ह्याच्या मागे गंमत अशी सांगितली जाते, की ओरायन त्या वृश्चिक दंशामुळे मेला. त्याच्यामुळे स्कॉर्पियस म्हणजे वृश्चिक जेव्हा आकाशात येतो, तेव्हा ओरायन मावळलेला असतो किंवा पळून जातो असं म्हणतात. तर अशी ही एक गोष्ट आहे. ग्रीकांच्यामध्येच याच सगळ्यांना धरून अजून एक वेगळीच छोटीशी गोष्ट सांगितली जाते. ती म्हणजे ओरायन आणि आर्टेमिसचीच. आर्टेमिस खरं तर स्वतःही एक चांगली शिकारी आहे आणि ओरायन हा खरं सरस शिकारी आहे. पण तो आर्टेमिसची खूप स्तुती करतो, की ती खूप छान शिकारी आहे, खूप चांगली आहे वगैरे. त्यामुळे आर्टेमिसचा जो जुळा भाऊ असतो अपोलो, त्याला खूप राग येतो आणि तो चिडतो आणि तो ओरायनला मारण्यासाठी म्हणून वृश्चिकाला तिथे पाठवतो. आणि मग वृश्चिकाच्या दंशामुळे ओरायन मरतो. पण हे सगळं झाल्यानंतर त्याला वाटतं, की आपण उगीचच मारलं की काय वगैरे असं म्हणून मग तो त्याला नक्षत्रात स्थान देतो आणि मग हिच्या सल्ल्याने तो वृश्चिकाला सुद्धा नक्षत्रांमध्ये स्थान देतो. या अशा काहीतरी चित्रविचित्र गोष्टी सांगितल्या, की आपल्याला ते तारकासमूह लक्षात राहतात. त्यासाठी खरं तर या गोष्टी आपण सांगायच्या. वृश्चिक राशीच्या बरोबर वरच्या भागाला आपल्याला तूळ म्हणजे तुला किंवा लिब्राचा तारकासमूह दिसतो. हा तारकासमूह साधारण कन्या राशीतला चित्रा आणि वृश्चिकातला ज्येष्ठा हा तारा यांच्या बरोबर मध्ये येतो. नैनिक वृत्तावर तो दिसतो आपल्याला. तर हा जो तारा आहे म्हणजे तारकासमूह आहे तूळ राशीचा त्यातला अल्फा आणि बीटा हे 2 म्हणजे तराजूची दांडी आणि गॅमा आणि डेल्टा हे म्हणजे त्याची तराजूची पात्र. असे ते तुला रास म्हणजे तूळ म्हणजे
आपलं तराजू हं, अशी हं. ती कल्पना केलेली आहे. एकेकाळामध्ये असं होतं की सूर्याचा तुला नक्षत्र प्रवेश हा शरद संपात दिनी म्हणजे ऑटमनल इक्विनॉक्सच्या दिवशी होत होता. त्यामुळे दिवस-रात्र समान असायचे. म्हणून ते तुला म्हणजे समसमान हं. असं असलेला म्हणून ती तुला रास अशी व्हायला लागली. बरं. आता अर्थात तसं काही होत नाही. हं, हं. पण एकेकाळी ते होत असल्यामुळे तिथे त्याला तुला रास ही म्हटलेलं आहे. तर त्यात अल्फा, बीटा, गॅमा आणि डेल्टा. तर ह्यातले जे 2 एक तारे आहेत, त्यातला एकच तारा जो कुठल्याही तारांपेक्षा आकाशात दिसणाऱ्या खूप वेगळा आहे. तो चक्क हिरवा दिसतो. बरं. म्हणजे काही शास्त्रज्ञांना हे मान्य आहे, की तो हिरवा दिसतो. काही शास्त्रज्ञांना ते मान्य नाही. तर या तुला राशीतल्या अल्फा ताऱ्याचं नाव आहे झुबेनेल गेनुबी आणि बीटा ताऱ्याचं नाव आहे झुबेनेस शामाली. तर या ताऱ्यांची गंमत अशी आहे, की त्यातला अल्फा तारा आणि बीटा तारा. अल्फा तारा कोणाला म्हणतात? जो सगळ्यात तेजस्वी असतो. हं. पण हा तारा खरं तर जवळ असल्यामुळे तेजस्वी दिसतो आणि वास्तविक बीटा तारा लांब आहे, पण तो जास्त तेजस्वी आहे. बरं. त्यामुळे खरं तर हा अल्फा बीटा उलटं व्हायला पाहिजे. पण ते हं. आता आपल्या अंतर आणि ह्याच्यामुळे ते तसं त्याला अल्फा म्हटलं गेलेलं आहे. हं. अरबी भाषेमध्ये या ज्या 2 अरबी शब्द आहेत, त्यांचा अर्थ असा होतो, की ह्या वृश्चिकाच्या नांग्या आहेत. त्यामुळे ते बरोबर जमतं, की वृश्चिक रास, त्याच्यावर वरती ती तुला रास, त्याच्यामुळे ते त्याच्या 2 नांग्या आणि हं. ते 2 तारे असं सगळं गणित बरोबर जमून जातंय आपल्याला. अच्छा. आता दक्षिण दिशेचे आपण जे काही पहिले 3 आता तारकासमूह बघितले वृश्चिक, धनु आणि तुला. त्याच्याच नंतर दक्षिणेस दिशेला पण काही काळानंतर मे महिन्याच्या सुमाराला आपल्याला याच भागामध्ये अजून वेगवेगळे सुंदर असे तारकासमूह बघायला मिळतात. उदाहरणार्थ नरतुरंग म्हणजे सेंटॉरस, हं. नंतर क्रुक्स म्हणजे आपला त्रिशंकू. बरं. तर हा नरतुरंग सेंटॉरस म्हणजे अर्ध मानव, अर्ध अश्व असं जे आपण मागच्या एका भागामध्ये बघितलं होतं, की त्याला अर्ध मानव, अर्ध अश्व असं समजलं जातं. त्याची आकृती खरं तर या सेंटॉरसमध्ये पक्की बसते. हं. पण आपल्याकडे किंवा इजिप्शियन लोकांमध्ये सेंटॉर म्हणजे नोहा अशी पण समजूत आहे. बरं. आणि आपल्याकडे त्याच ह्याला हे समजतात, मनू समजतात. आपला जो जे प्रलयकालची जी गोष्ट आहे, हं. मनूच्या नौकेची वगैरे जी गोष्ट आहे, ती याच तारका समूहाला धरून आहे. बरं. आणि गंमत अशी आहे, की त्याच्या जवळच करीना नावाचा एक तारका समूह आहे, ज्याच्यामध्ये अगस्त्य हा अतिशय ब्राईट असा तारा आपल्याला दिसतो. हं, हं. तर करीना म्हणजे नौका आणि मग हे नौकेला धरूनच अशी जी मनूची गोष्ट आहे किंवा प्राचीन काळामध्ये खरं सांगायचं तर प्रत्येक संस्कृतीमध्ये या जलप्रलयाचा उल्लेख येतो आणि नौकेचा उल्लेख येतो. अच्छा. आर्गो नाव्हिस म्हणून असं एक ते तिथे अजून एक नक्षत्र तारका समूह पण आहे. तर ह्या सगळ्या ह्याचा ह्याला धरून नक्षत्रांना धरून किंवा तारका समूहांना धरून एक गोष्ट आपल्याकडे सांगितली जाते, जी मनू राजाची होती. हं, हं. तर मनू हा अतिशय तेजस्वी असा राजा होऊन गेला आपल्याकडे. तर तो परोपकारी होता असं समजलं जायचं. तर त्यांनी एक दिवस एक काळी म्हणजे खूप घोर तपश्चर्या केली. त्यामुळे देव त्याच्यावर प्रसन्न झाले हं, हं. आणि त्यांनी विचारलं, की "तुला काय पाहिजे ते तू माग." तर मनूने सांगितलं, की "मला माझ्या स्वतःसाठी काही नकोय, पण मला एकंदर जी लक्षणं एकंदर पृथ्वीवर दिसायला लागलेली आहेत, की बहुत लवकरच इथे जलप्रलय होण्याची शक्यता आहे. हं, आणि हं. असं जर झालं, तर सगळी जीवसृष्टी त्याच्यामध्ये वाहून जाईल, नष्ट होईल. हं. तर मला असा वर दे, की मी या सगळ्यांचं रक्षण करू शकेन." अच्छा. तर देव प्रसन्न झाले, खुश झाले. ते म्हणाले, "हो, तुला तुझी जी इच्छा आहे ती पूर्ण होईल. तुला लवकरच त्याची फलश्रुती मिळेल." अशा तऱ्हेने मग राजा प्रसन्न होऊन आपल्या परतला आणि एक दिवस असाच तो आपल्या पितरांना तर्पण करत होता. हं. म्हणजे आपल्याकडे पाणी अर्घ्य व्हायला जातं तसं हं. पितरांना तर्पण करत असताना एक शफरी जातीचा मासा त्याच्या ओंजळीमध्ये आला. हं. तर त्याला गंमत वाटली. त्याने तो आपल्या कमंडलूमध्ये ठेवला पाण्यामध्ये हं. आणि घेऊन आला घरी. तर थोड्या वेळात त्या माशाचा आकार खूप वाढला हं. आणि तो त्या कमंडलूत मावेना. म्हणून मग त्याने अजून एक मोठं असं काहीतरी पातेलं घेतलं किंवा काहीतरी हांडा घेतला. त्याच्यामध्ये त्या माशाला ठेवलं. त्याच्यातही तो मावेना. मग त्याने उचलून त्याला एका छोट्याशा
तळ्यात किंवा डबकं म्हणता येईल किंवा असं काहीतरी वाहतं हम्म. चांगल्या पाण्यामध्ये त्याला ठेवला. त्यातही तो खूप मोठा व्हायला लागला. बर. आणि मग अशा तऱ्हेने करत करत त्याला शेवटी त्याला समुद्रात नेऊन सोडायची वेळ आली. इतका त्याचा आकार प्रचंड मोठा झाला. आणि मग जेव्हा तो समुद्रात गेला, त्याला 2 शिंग फुटली आणि मग राजाला वाटलं, की हा काहीतरी मासा वेगळा प्रकार आहे. हे काही वेगळंच आहे म्हणजे काहीतरी. म्हणून शेवटी त्यांनी त्या माशालाच आपल्या मनुष्यवाणीतच विचारलं, की "बाबा तू कोण आहेस? काहीतरी वेगळं वाटतंय मला." तर म्हणाला, "बरोबर आहे तुझं म्हणणं. मी मासा असा नसून मला देवानेच मुद्दाम तुझ्यासाठी घडवलेलं आहे, या कारणासाठी घडवलेलं आहे. मी विष्णूचाच अवतार आहे आणि मत्स्याचं रूप घेऊन मी आलेलो आहे. असा मी मत्स्यावतार आहे. बर. आणि तू जो वर मागितला आहेस देवाकडे, की तुला या सगळ्या प्राणीमात्रांचं रक्षण करायचंय, तर त्यासाठी देवाने एक खूप मोठी नौका बांधून ठेवलेली आहे. तर जेव्हा तुला अशी लक्षणं दिसायला लागतील, तेव्हा तू फक्त देवाचं स्मरण कर. ती नौका तुझ्यापर्यंत येईल आणि मग त्याला वासुकी नावाचा जो नाग आहे, त्याचा दोर करून तू बांध आणि ते माझ्या शिंगाला अडकव. बर. आणि मग मी तो नौका ती घेऊन जाईन." अशी ती देवांची योजना होती. अच्छा. अशा तऱ्हेने मत्स्यावताराची आपल्याकडे गोष्ट आहे की नाही मला माहिती नाही. ही मनु राजाची गोष्ट सांगितली जाते एवढं नक्की. आणि मग जेव्हा मनुला हे लक्षात आलं, की आता लक्षणं फारच वाईट दिसायला लागलेली आहेत. प्रचंड पाऊसही पडतोय, पाणी सगळीकडे व्हायला लागलेलं आहे, जलप्रलय होण्याची लक्षणं दिसायला लागलेली आहे. तर त्यावेळेला त्यांनी आधीपासून जे जमा करून ठेवले होते, म्हणजे वेगवेगळ्या वनस्पतींची बीजं, रोपं, वेगवेगळे प्राणी, त्यांची पिल्लं आणि मनुष्य जमात ह्यांचे सगळे जे हे होते, जेवढं-तेवढं त्याला जमा करता आलं, तेवढं त्यांनी सगळ्यांना एकत्र आणून ठेवलं आणि त्यांनी देवाची प्रार्थना केली. त्याप्रमाणे ते जहाजही तिथे आलं आणि मग जहाजावर या सगळ्यांना त्यांनी बसवून त्या शफरी माशाच्या मदतीने तो अशा ठिकाणी जाऊन पोहोचला, की जिथे कोरडी जमीन होती. बर. आणि मग अशा तऱ्हेने त्यांनी या सगळ्या जीवसृष्टीचं रक्षण केलं आणि मानवाचं विशेषतः त्यांनी रक्षण केलं. म्हणून मानवाने त्याच्याबद्दल कृतज्ञता दाखवण्यासाठी म्हणून स्वतःला ते मानव म्हणू लागले. मनुष्याकडनं रक्षित झालेले ते मानव. अच्छा. अशी ती नोहाची गोष्ट आहे. क्या बात आहे. आज आपण दक्षिणेकडच्या वृश्चिक, धनु, तुला आणि आता हा नरतुरंग आणि त्याच्या अनुषंगाने ही मनूची गोष्ट ऐकली. खरंच या गोष्टी ऐकताना खूप छान मजा येते आणि मला खात्री आहे आणि ताईंना सुद्धा खात्री आहे की तुम्हाला सुद्धा जे श्रोते हा कार्यक्रम ऐकतायत, हा भाग ऐकतायत, त्यांना ही गोष्ट नक्की आवडली असेल. आपण मानव आहोत म्हणजे कोणापासून किंवा कोणी रक्षण केलेले आहोत हे आज आपल्याला कळलं असेल. तेव्हा आपली जबाबदारी ही निश्चितपणे वाढली आहे असं म्हणायला हरकत नाही. तर तेव्हा अशाच नवनवीन गोष्टींसह आणि अजून नवीन नक्षत्रांसह आपण भेटणार आहोत पुढच्या भागात. तुर्तास या भागात आपण इथेच निरोप घेऊया. नमस्कार.